सातारा जिल्हा परिषद निवडणुकीचे पडसाद राज्य विधिमंडळात उमटले। शिवसेनेच्या आमदारांनी थेट विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं। सभागृहात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या। साताऱ्यात झालेल्या या राड्या प्रकरणी साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे निर्देश उपसभापती नीलम गोरेंनी दिले। तर विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंनी याबद्दल निर्णय लवकरच देऊन एक प्रकारे नीलम गोरेंच्या आदेशांना स्थगिती दिली। साताऱ्यात राडा, विधिमंडळात पडसाद। एखादा आरोपी फरफटत नेतात तसं मला आणि माझ्या बरोबर असणाऱ्या त्या सदस्याला दोघाला अक्षरशः फरफटत नेला। अध्यक्ष महाराज, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा प्रकारची परिस्थिती पहिल्यांदा आपण पाहिलेली आहे। उपमुख्यमंत्र्यांनी जी वस्तुस्थिती सांगितलेली आहे त्या वस्तुस्थितीच्या आधारावर या संपूर्ण प्रकरणाची योग्य ती चौकशी केली जाईल। साताऱ्यावरून शिवसेना भाजपात सामना। तो एसपी जो वागलाय ना सभापती महोदय, पूर्ण एखाद्या घरगाड्यासारखा वागलाय। त्यामुळे आपण माझी विनंती आहे त्याला तात्काळ निलंबित करा। एसपीचं जे आपण निलंबन केलंय त्याला तातडीने स्थगिती देण्याची आवश्यकता आहे। पोलीस अधीक्षकांच्या निलंबनावरून पेच। ताबडतोब साताऱ्याचे पोलीस अधीक्षक त्यांचं सरकारने निलंबन करावं असे मी निर्देश देत आहे। आपण निर्देश दिले, रुलिंग दिली, जी सभागृहात चर्चा झाली तो निर्णय मी राखून ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती मी ठाम आहे। सोमवारी विधिमंडळाबाहेर वेगळंच चित्र पाहायला मिळालं। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर चक्क सत्ताधारी आंदोलन करताना पाहायला मिळाले। एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेच्या आमदारांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता। या आंदोलनाला कारणीभूत ठरली सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक। जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडीदरम्यान शिवसेना आणि भाजपात कुरघोडीचं राजकारण रंगलं होतं। राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढणार आहे। म्हणजे भाजपला बाजूला ठेवले का यामध्ये? शिवसेनेनं भाजपला बाजूला ठेवण्यासाठी विरोधकांना सोबत घेत सत्ता स्थापन करण्याचा घाट घातला होता। पण भाजपचे मंत्री जयकुमार गोरे आणि शिवेंद्रराजे भोसलेंनी ऐनवेळी बाजी उलटवून सत्ता स्थापन केली। त्यावेळी सातारा पोलिसांनी आपल्याला फरफटत नेल्याचा आरोप मंत्री शंभूराज देसाईंनी केला होता आणि तोच मुद्दा विधिमंडळ अधिवेशनामध्ये गाजला। तो एसपी जो वागलाय ना सभापती महोदय, पूर्ण एखाद्या घरगाड्यासारखा वागलाय। त्यामुळे आपण माझी विनंती आहे त्याला तात्काळ निलंबित करा, बडतर्फ करा सेवेतनं। आज त्याची निवृत्त हायकोर्ट जज मार्फत त्याची चौकशी करा। हा अन्याय आम्ही सहन करणार नाही। त्यामुळे माझे हात जोडून आपल्याला विनंती आहे, अशा पद्धतीनं मंत्र्यांवर आरेरावी करणाऱ्या, मंत्र्यांना जखमी करणाऱ्या त्या पोलीस दलाचा प्रमुख तुषार दोशी, एलसीबीचा इन्स्पेक्टर देवकर, एलसीबीचा असिस्टंट इन्स्पेक्टर गर्जे आणि त्यांच्या बरोबरचे 100 पोलीस यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्याला निलंबित करा। तर ताबडतोब साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित ज्यांनी लोकांना ढकलाढकली केली, जखमी केलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मतदानाच्या प्रक्रियेपासून वंचित ठेवलेलं आहे, त्यांचं सरकारने निलंबन करावं असे मी निर्देश देत आहे। भारतीय जनता पक्षाला दोष द्यायचं काय कारण आहे? कशासाठी भारतीय जनता पक्षावर ब्लेम करता? ही सगळी परिस्थिती सभापती महोदय जोपर्यंत सभागृहाच्या समोर येत नाही, त्याची चौकशी होत नाही, तोपर्यंत अशा पद्धतीची कारवाई करणं उचित नाही। या सगळ्या परिस्थितीमध्ये अशा पद्धतीची भूमिका घेणं योग्य नाही। आणि सभापती महोदय एक आहे, सभापती महोदय या एसपीचं जे आपण निलंबन केलंय त्याला तातडीने स्थगिती देण्याची आवश्यकता आहे। निवडणुकीची प्रक्रिया आहे। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी सातारा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे आदेश दिले आणि त्यानंतर महायुतीमध्येच पेच निर्माण झाला असं चित्र दिसून येत आहे। कारण भाजपच्या आमदारांनी या निलंबनाला विरोध केलाय। अशातच राम शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। या सगळ्या चर्चेच्या अनुषंगाने मी या संदर्भामध्ये आपण विनाकारण अनावश्यक संशय कल्लोळ उभा करण्याचं कुठलंही काही कारण नाही।
आणि त्यामुळं आपण निर्देश दिले, रुलिंग दिली, जी सभागृहात चर्चा झाली तो निर्णय मी राखून ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती मी ठाम आहे. त्याच्यामुळे निर्णय राखून ठेवलेला आहे. निर्णय योग्य वेळी दिला जाईल. आता साताऱ्यात नेमकं काय घडतंय ते पहा. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपच्या प्रिया महेश शिंदे यांची निवड झाली. सत्ताधारी शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या त्या पत्नी आहेत. सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा झाल्याचंही पाहायला मिळालं. एकीकडे शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाईंनी विरोधकांना सोबत घेतलं आणि सत्ता स्थापनेची मोठ बांधली होती, तर दुसरीकडे भाजपनं ऑपरेशन कमळ राबवलं आणि शंभूराज देसाईंना धोबी पछाड दिला. दरम्यान आता या प्रकरणावरनं आक्रमक झालेल्या शिवसेना आमदारांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली. याचे पडसाद विधानसभेत सुद्धा उमटले. अखेर मुख्यमंत्र्यांनी साताऱ्यामधल्या राड्याच्या चौकशीचे आदेश दिले. अध्यक्ष महाराज, मी आपल्याला जबाबदारीने सांगतो, या दंडाला 4-5 पोलीस, या दंडाला 4-5 पोलीस, कमरेला 4-5 पोलीस, पायाला 4-5 पोलीस, एखादा आरोपी फरफटत नेतात तसं मला आणि माझ्या बरोबर असणाऱ्या त्या सदस्याला दोघाला अक्षरशः फरफटत नेला. अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, या संदर्भामध्ये 4 दिवस झाले मी गोळ्या खातोय. मुक्का मार एवढा लागलाय प्रचंड. काय चूक माझी? माझी चूक एवढीच होती, माझ्या पक्षाच्या सदस्यांना व्हीप बजवायला मी तिथं गेलो आणि त्यांना अडवतात म्हटल्यावर मी त्यांना म्हणलं तुम्ही आतमध्ये चला. ही लोकशाहीचं रक्षण करणं माझी चूक आहे. मग निवडणूक पार पडली आणि त्यानंतर या सगळ्या, परंतु जी परिस्थिती निर्माण झाली महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा प्रकारची परिस्थिती पहिल्यांदा आपण पाहिलेली आहे. कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारची परिस्थिती मतदानापासून वंचित ठेवणं हे आतापर्यंत इतिहासामध्ये पहिल्यांदा आहे. सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांनी जी वस्तुस्थिती सांगितलेली आहे त्या वस्तुस्थितीच्या आधारावर या संपूर्ण प्रकरणाची योग्य ती चौकशी केली जाईल आणि चौकशीच्या मध्ये जे काही निष्पन्न होईल त्यानुसार त्याच्यावर कारवाई केली जाईल. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीवरून शिवसेनेतली गटबाजी आणि शिवसेना भाजपमधली सुंदोपसुंदी सुद्धा चव्हाट्यावर आली आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये सर्व काही आलबेल नाही हे आता लपून राहिलेलं नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.